हाय नमस्कार. तर बघा बानूला औषध आणले येताना कामाला गेलते का बघू शकता. गोळ्या सर्दीवरली आहे. ही जेवणाच्या आधी ही काय घसा का काय दुखतोय आणि ही कशावरली आहे कुणास ठाऊक, डोक्यावरली वाटतं. आणि ही तापाची आहे आणि ही खोकल्याची बाटली. तर दवाखान्यात गेलती, दवाखान्यातनं आणलं. बानूला कपच लय झालेत. हा कपाची काहीतरी गोळी असेल ती. हे काय चारलंय बानूला. अगं झोपली. असं माशा बसतात म्हणून टाकावं लागतंय वरी, बाकी काही नाही. माशा बसतात ना, काय करावं. 5-6 दिवस झालं पुरीचं दुखणं झालं नाही, फिरवून दुखणं आलंय तिला. आणि ती आजारी पडले की मला तर लय टेन्शन. काय करायचं. लेकरं नीट असली म्हणजे आईला लय भारी वाटतं. मला तर लय भारी वाटतं. तर तिला आला मावशीचा फोन, ती बोलते. तर बसले मी इथं पावसा पाण्याचं मी बसली इथं बानूपाशी. ही काय हवेला टाकली जरा, तिला तापली थोडी, म्हणलं हवेला टाकावं जरा. तर मी कामाला जाते जीवरला, दवाखाना साफ करायला, म्हणजे साफसफाई पुसणी करायला. आणि संध्याकाळनं आणि सकाळनं. आणि जेवण पण त्या मॅडमचं बनवायचं. मॅडम आहे त्या डॉक्टरीन, त्यांच्या स्वतःचा दवाखाना आहे. तर जाते मी दवाखान्यात. आपलं काय करायचं, घरी बसून तर काय करायचं आपलं. तर पेमेंट आहे मला 6,000. बस झालं तेवढंच. तर महिन्याला बानूचा महिना जाईन, घरामध्ये किराणा येईन 5,000चा म्हणा, 3,000चा म्हणा, परत वरचा खर्च. तर ते आता उचल झाले. अजून बानूला दवाखान्यात नेलतं ना. अगं बानू कशी बघितलं बघती माझ्याकडे. मी माशा बसते त्या काढते बी पोरगी, तोंडावर ठेवतच नाही. तिला कप आणि नाक पॅक झाले तर तसली लाळ येते बघा तोंडातील मध्ये. काय करावं त्या लाळीसाठी तर काहीच कळ नाही मला. तिला फिरवून आलंय. घरचं पण इलाज लय केलं आहे, बाहेरचं पण करते, गोळ्या औषधं दवाखाना, काय म्हणून करावा. सगळ्याच गोष्टी बघायचं म्हणल्यावर किती टेन्शन येते. आता कसं असतं माहिती आहे का, लेकरं आई ते आई असते. आईला प्रत्येक लेकराची काळजी असते. तुम्ही पण आई असता, मी पण आई आहे. पण मला लय माया, म्हणजे सगळ्यालाच लय माया असते असं नाही. पण माझी बानू व्यक्त तुम्ही समजू शकताय माझ्या भावना. बानू अशी असल्यामुळं मला जास्त काळजी वाटते. आणि आता बानूला तरी ॲडमिट करायचं म्हणलं तर पैसा नाही माझ्याकडं. आता आधीच उचल घेतलेली, परत घरामध्ये खायला त्या ताईंना, आपल्याला पनवेलच्या ताईंना दिलतं. त्या गोळ्या औषधं आणली आणि शीतलला 1,000 रुपये दिलतं. आणि 1,000 रुपयाचं बानूला आणलं होतं घरामध्ये. हे खोकलाच येतो बडगड्यानं. आपल्याला खोकला आल्यावर कसं आपल्या बडगड्या दुखते का नाही. आणि तिला नेमकं खातानी परत असं थोडा येतोय, पण खातानी जास्त येतो या. जेवढे जेवण पण जाय नाही. बानू खराब झाली या. आणि बाहेर टाकलं जरा, ही काय पोते हातारले ते माणसानं गारव्यात कसं टाकलं, ही काय हो काही पोते हातारले ते आधी आणि याच्यावर लेपाट टाकलं या. जरा म्हणलं हवेला तरी बरं वाटेल तिला. लाईट नाही ना घरामध्ये, लई ही होते. आणि वलीनं मुंग्या ही निघते त्या आणि चावते ते तिला, म्हणून सारखं तिच्यापाशी बसूनच राहावं लागतंय. आताच टाकली तिला, बसवली होती मी, पण तिची पण पानकान गळू येते या बसवल्यावर. आता दवाखान्यात तर न्यायचं म्हणलं तर 4-5 हजार तर सहज जातेला का नाही सांगा बरं. किती डोक्याला टेन्शन आहे मला. आता कोण तर बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल. बानूला दवाखान्यात तर न्यावं लागेल, ॲडमिट वगैरे करावंच लागेल. कारण तिचा कपच कसला राहणार, बानूचा कपच पडणार. आणि बानू हसली तर मला बरं वाटतंय. हो, तोंडावरला काढते, तोंडावरला टाकलं की तोंडावरला पोरगी काढते. ती विले चॅप्टर आहे. तर पुदिना आणला होता त्या दिवशी, आलं, तुळशीचा पाला असा काढा करून गुळवेल काय कुठं भेटला नाही पावसाळ्यात. तर मला तर कुठं दिसला नाही. लिंबावरला खास
असा बाबळेवरला असा आलेला चांगला नसतो, पण लिंबावरला जास्त कडू असतो ना, त्यामुळं का नाही त्या जास्त फरक पडतो. म्हणून तर बघू, सगळ्या का इलाज तर करून बसली बघा. आता शेवटी बानूला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं, कारण माझ्याकडे पैसे नव्हतं म्हणून मी नेलं नव्हतं. गोळ्या औषधं आणली होती फक्त असं दाखवून. डॉक्टर म्हणले की तिला सलाईन तर लावावं लागेल म्हणले, कप जास्त झालाय, वाफी द्यावं लागेल. 3 दिवस तर ॲडमिट. आता 3 दिवस म्हणलं तर किती पैसा लागेल तुम्ही विचार करू शकता. आणि खाजगी दवाखान्यात, सरकारीमध्ये मग एवढी दखल घेत नाही ते, आणि सरकारीमध्ये सलाईन फक्त लावतात, वाफ वगैरे देत नाही ते. आणि इकडे सरकारी दवाखाना पण व्यवस्थित नाहीत, म्हणजे एखादाच हाय कवचित. पण आता बानूला घरी डॉक्टर लोक येतात, त्यांनी पण एक बाटली दिली, पण बानूला काही फरक पडेना. म्हणलं न्यावंच, बघते आता कोणाकोण तरी पैसे आता माझ्याकडं. शेवटी मला मार्ग इटभट्टीवरला घ्यावं लागेल. कोणी नाही दिलं तर, आमच्या गावात तर कोणच देत नाही. मग इटभट्टीवरला घेऊ का नको मला हे पण, कारण आता आपल्याला मिशन पण आले, त्याच्यावर बिझनेस पण करायचा आहे. मग असा विचार केला की ती पण करत करत ही पण करावा, कारण बानू आजार आहे ना, त्यामुळं मला काय करू ती माझं डोकं चालेना. तुम्ही सांगा मला फोन करून की मी नेमकं काय करू, कारण पैसा महत्त्वाचा आहे हो जीवनात. पैसा महत्त्वाचा, म्हणजे बानूसाठी मला 4 पैसे मागे ठेवावंच लागतात. मला बसून जमतच नाही. एक दिवस तर मला असं बसू वाटतं, जीवाला किती ही होतं माझ्या. पण आता इलाज नाही, जीवाला सांगते की नाही बसायचं नाही, कष्ट करायचं, तेवढंच बानूला खायला होईल. काय करायचं, लय डोक्याला माहिती. तिला फोन आलाय, कोणाचा आलाय, कोणाच ठाऊक बोलतीये, कोणाचा आलाय मला पण माहीत नाही, मावशीचा असं बहुतेक. तर चला, हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा आणि सांगा मला की काय करू काय नाही.